मित्रांनो, आयुष्यात करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही जे काही करतात ते आपण मनातूनच केलं पाहिजे. तरच त्या गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळत असतं. नमस्कार, मी बाळासाहेब दैफळे बँकर्स पॉइंट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण पुन्हा एक नवीन कॉन्सेप्टला घेऊन आलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये ह्या कॉन्सेप्ट मध्ये आज तुमचे दोन प्रकारे म्हणजे दोन टॉपिक तुमचे जवळपास दोन टॉपिकच्या काही कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. त्याच्यामध्ये पहिला एक टॉपिक असेल तुमचा पर्सेंटेज आणि दुसरा असेल प्रॉफिट अँड लॉस. तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये हे जे क्वेश्चन्स येतात ते इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या बेसवर येतात आणि पर्सेंटेज मध्ये युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आपण म्हणतो. तर त्याच्या बेसवरती हे क्वेश्चन्स तुम्हाला पर्सेंटेज मध्ये विचारले जातात. बघा, आपण लगेच क्वेश्चनला सुरुवात करू. आता युनिव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे नेमकं काय? बघा, आज न्यू इंडिया इन्शुरन्सची पण ऍड आलेली आहे. 2018 लास्ट टाइम ऍड आली होती, त्यानंतर 2021 ला आली. म्हणजे जवळपास क्लेरिकल वगैरे सगळ्याच जागा पुन्हा न्यू इंडिया इन्शुरन्सच्या सुद्धा निघणार आहे. त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल आपल्या युट्यूब चॅनलवरती. ऍडव्हर्टाइजमेंट फक्त न्यूजपेपरला आलेली आहे, अजून वेबसाईटवर पब्लिश झाली नाही. तर डिटेलमध्ये त्याचा सिलेबस, एक्झाम वगैरे सगळं लगेच आपण ऍड आलेल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला ती बघायला भेटेल. तर युनिव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे नेमकं काय बघा. तर एक्स इज इक्वल टू 1/y याला म्हणायचं युनिव्हर्सली प्रोपोर्शनल. मग आता याच्यामध्ये काय होत असतो, जर एक्स हा वाढला तर वाय हा नेहमी काय होत असतो, कमी होत असतो. जर एक आपल्याला इथं कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर आता हे भागाकारात आहे ना, तर एक्स इंटू वाय इज इक्वल टू 1 असं पण याला मी लिहू शकतो. मग याचा प्रॉफिट अँड लॉस मध्ये फायदा उपयोग कसा होतो किंवा अदर क्वेश्चन मध्ये याचा यूज कसा होतो बघा. जर प्रॉफिट अँड लॉस मध्ये गेलो तर आपल्याला काही क्वेश्चन्स बघायला भेटतात की साखरेचे भाव किंवा प्राइस ही 10% वाढली किंवा पेट्रोलचे भाव 10% वाढले. जर आपल्याला हे एक्सपेंडिचर कॉन्स्टंट ठेवायचं असेल ते किती टक्क्याने कमी व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी बरेच जण काही गोष्टी पाठ पण करतात. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट जर 25% वाढली आणि तिला जर कमी करायचं असेल ओरिजिनल प्राइसला, तर ती 20% कमी करावं लागते. कसं व्हा, 100 रुपयाची वस्तू 125 ला झाली. जर आता मूळ किंमत 100च करायची असेल तिला 25 ने कमी करावं लागेल. मग आता 125च्या 25 किती टक्के होतं, तर 20% होतं. म्हणजे अशा काही याच्यामध्ये तुम्ही काही व्हॅल्यूज जे आहेत ते पाठ पण करू शकता, पण बऱ्याच टायमाला सगळ्याच व्हॅल्यू पाठ होऊ शकत नाही. मग अशा केसमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावे लागतात. मग या प्रत्येक क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी भरपूर साऱ्या मेथड असतात. आपण भरपूर मेथडने सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे 2-3-4 मेथड तर फिक्स असतातच. मग आता याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा. इफ एज हाईट इज 10% मोर दॅन बीज हाईट म्हटलं, बाय हाऊ मच पर्सेंट बीज हाईट इज लेस दॅन दॅट ऑफ एज हाईट म्हटलं. मग आता इथं मिक्स मध्ये सगळे क्वेश्चन कसे एकदम 100% त्याच मेथड वरती नाही, थोडे थोडे मिक्स क्वेश्चन आहेत. मी तर म्हटलं एची हाईट 10% जास्त आहे, बीची किती टक्क्याने कमी. म्हणजे इथं ए आणि बी जर आपण घेतले, समजा एज हाईट इज 10% मोर दॅन बी म्हटलंय, म्हणजे बी पेक्षा 10% जास्त आहे. म्हणजे याची जर 100 असेल त्याची 110 असेल, तर याच्यापेक्षा याची किती कमी नाही, तर 110 ला आपल्याला आता इथे 100 मानावं लागेल आणि मग 10 ने कमी आहे. लेस आणि मोर असेल तर आपण नेहमीच मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, जेव्हा लेस आणि मोर असतं त्यावेळेस आपल्याला इथे गॅप करावा लागतो. मग आता याच्यामध्ये जो गॅप आहे तो गॅप आहे 10चा. मग 10 बरोबर किती, तर हे काय भेटेल आपल्याला इथं 100 गुणिले 10 1000, 1000 भागिले 110. म्हणजे आन्सर असेल 100/11. म्हणजेच 11×9=99 आणि हे 100. म्हणजे एखादी वस्तू जर 10% वाढवलेली असेल तर ती कमी किती टक्क्याने करावं लागेल, 9%. मग याच्यावरतीच क्वेश्चन असा तयार होईल बघा. जर तुमच्या फॅमिलीचं 10% एक्सपेंडिचर वाढलं म्हणजे किंवा पेट्रोलचे भाव 10% वाढले, तर किती टक्क्याने आपल्याला कमी खर्च करावा लागेल. म्हणजे आपलं जे पेट्रोलसाठी जे एक्सपेंडिचर आहे ते कॉन्स्टंट राहील. जर 10% वाढलं तर एवढ्याने कमी करावं लागेल. म्हणजे ह्याच बेसवर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस मध्ये सुद्धा हे क्वेश्चन्स काय केले जातात, विचारले जातात. मग ह्या क्वेश्चनचा आन्सर काय असेल आपलं 9 1/11. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी अजून तुम्हाला काही क्वेश्चन्स याच्यामध्ये सॉल्व्ह करून दाखवतो. पुढचा क्वेश्चन बघा. इफ एक्स अर्न 25% मोर दॅन वाय म्हटलंय, म्हणजे एक्स हा वाय पेक्षा 25% जास्त कमवतो म्हटलं. म्हणजे हा जर 100 कमवत असेल तर हा 125 कमवतो. देन व्हॉट पर्सेंट लेस डज वाय अर्न देन एक्स. तर वाय हा कितीने कमी कमवतो म्हटलं. मग आता इथं वाय तर 100 कमवतो ना, बरोबर. मग याच्यापेक्षा कितीने कमी, तर ह्या केसमध्ये याच्यावरती हे जास्त होतं म्हणून 125 घेतला. आता याच्यापेक्षा हे कमी आहे, मग इथं काय करावं लागेल, 125 बरोबर 100. तर याच्यापेक्षा कितीने कमी कमवतो, देन व्हॉट पर्सेंट लेस डज वाय अर्न देन एक्स. वाय हा एक्स पेक्षा किती टक्क्याने कमी कमवतो.
मग आता इथं क्वेश्चन मार्क आहे ना, हे 100% राहील या केसमध्ये. मग 125 बरोबर 100. ऍक्च्युली 25 ने कमी कमवतो, 25 5 सव्वाशे होतं, किती 25 100 होईल, 20 25 100 म्हणजे किती टक्क्याने 20. तर तुम्हाला मी आधीच हा क्वेश्चन स्टार्टिंगला सांगितलं होतं की 25% जर एखादी वस्तू वाढलेली असेल तर तिला जर ऍक्च्युअल करायचं असेल तर किती टक्क्याने लेस करावं लागेल, 20%. म्हणजे आपला आन्सर काय भेटलं इथं 20%. तर हे काही बेसिक क्वेश्चन आहे, बरेच जण याच्यामध्ये कन्फ्युज होतात. म्हणून मी तुम्हाला आता हे काही मेन्सला वगैरे विचारणार नाही, प्री सारखे क्वेश्चन आहे, एसएससी सीजीएल ला वगैरे कधी कधी हे प्री एक्झाम मध्ये विचारले जातात. इफ एज इन्कम इज 25% लेस देन बीज इन्कम म्हटलं, अगेन तेच आहे, याचं इन्कम हे बी पेक्षा कमी आहे म्हटलं 25 नाही, म्हणजे बीचं जर 100 असेल तर याचं किती होईल, इथं 75 होईल. देन बीज इन्कम व्हॉट पर्सेंट बीज इन्कम मोर दॅन दॅट ऑफ द ए म्हटलंय, मग याच्यापेक्षा हे किती टक्क्याने जास्त आहे म्हटलं, याचं कितीने जास्त आहे, याच्यापेक्षा हे कमी आहे पण याच्यापेक्षा हे जास्त आहे ना, पण किती टक्क्याने, मग किती टक्क्याने, तर 75 बरोबर 100 घ्यावं लागेल. याच्यापाशी क्वेश्चन मार्क आहे ना आता हे शेवटला, बीज इन्कम इज मोर दॅन दॅट ऑफ एज इन्कम म्हटलंय, व्हॉट पर्सेंट बीज, बीच्या समोर क्वेश्चन मार्क येते, याला 100 घ्यायचं अशा केसमध्ये. तर तुम्हाला हे भरपूर सारे व्हिडिओज असतात, त्याच्या वेगवेगळ्या मेथडने पण सॉल्व्ह करता येतं, पण हे काय लय अवघड नाही. 25 त्रिक 75 होतं, किती त्रिक होतं, तर 33.33 त्रिक आपण हे पर्सेंटेजचा टेबल ऑलरेडी लिहिलेला आहे. मग इथं किती टक्क्याने जास्त असेल तर 33.33%. म्हणजे एखादी वस्तू जर तुम्ही 25% कमी केली तर ती दुसरी तिच्यापेक्षा जास्त ऍक्च्युअल प्राइसला जायचं असेल तर किती टक्क्याने वाढवावं लागेल, 33.33%. म्हणजे थोडक्यात मी असं सांगाल, जर पेट्रोलचे भाव 25% कमी झाले तर मी खर्च हा 33.33% जास्त करू शकतो, तरी पण माझं जे एक्सपेंडिचर होतं अगोदरचं एक्स ते माझं सेमच राहील, चेंज होणार नाही. क्लिअर आहे का? ठीक आहे, बघा पुढे. आता हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. मग ये सॅलरीवाला, सॅलरीचा असेल, आला बघा क्वेश्चन प्रॉफिट अँड लॉसचा. आता इथं काय दिलं, द प्राइस ऑफ अन आर्टिकल डिक्रीज बाय 10% म्हटलं. मग अशा केसमध्ये काय तुम्ही याला असंही घेऊ शकता, आता डिक्रीज झाली ना, 100 ची किती झाली, 90 झाली म्हटलं. टू रिस्टोर इट्स फॉर्मर व्हॅल्यू द न्यू प्राइस मस्ट इन्क्रीज म्हटलं. आता इथं तर 90 झाली, आपली 100 होती ती 90 झाली म्हटलं. जर हिला रिस्टोर करायचं असेल तर किती टक्क्याने वाढवावं लागेल, आता बरेच जण 10%, तसं नाही, 90 वर वाढवायची असते. आता मग 90 बरोबर 100% होतं, तर 10 बरोबर किती, तर हे काय होतं 10 into 100/90 म्हणजे 1/9 होते. 1/9 म्हणजे काय, 10%ने एखादी जर कमी झाली असेल तर 1/9 म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं 11 1/9 येत असते, म्हणजे 11.11% म्हणतो आपण याला, पर्सेंटेजचा टेबल. आता जे मुलांना क्लासला आहेत त्यांना लिहून दिला होता, जे नवीन असतील त्यांनी पर्सेंटेजचा टेबल एकदा बघा, तर तुम्हाला तो पूर्ण ऑनलाईन पण भेटून जाईल. टेबल पाठ केलं तर ह्या फ्रॅक्शन मधल्या व्हॅल्यू तुम्हाला सोप्या जातात. मग इथं 1/9 येईल, म्हणजे 100 ची 90 झाली, जर तिला परत रिस्टोर करायचं असेल तर 11.11% वाढवावी लागेल. ते सेम टाईपचे क्वेश्चन्स आहेत, ते आपण आज घेणार आहोत, चालू आहेत त्याच्यामध्ये. आता इफ द प्राइस ऑफ बुक फर्स्ट डिक्रीज बाय 25% म्हटलंय, म्हणजे पहिले डिक्रीज झाली, म्हणजे 100 होती तर किती झाली, 75 झाली, अँड देन इन्क्रीज्ड बाय म्हटले 20%. आता इन्क्रीज 20 त्याच्यावर होईल ना, आधी त्यांनी 100 होती 25 ने कमी केली, 20% वाढवली, 7.5 दुनी 15 ने वाढली, 75 80 90 झाली, तरी पण काय म्हणलं, द नेट चेंजेस प्राइस ऑफ द बुक विल बी. आता 25 ने डिक्रीज झाली, ती 20 ने वाढली, तर बऱ्याच जणांच्या डोक्यात असते फक्त 5 ने प्राइस काय झाली असेल, फक्त 5 ने झाली असेल. नाही, ऍक्च्युली बघा, 100 ची 75 झाली, पण ह्या 75 वर 20 ने वाढली, आता म्हणजे फक्त 15 ने वाढली, 10% 7.5 होईल, 7.5 दुनी 15 भेटलं, म्हणजे आता 90 झाली प्राइस. मग नेट चेंज काय झाला, तर 10%ने अजून प्राइस कशी असेल तुमची, इथं डिक्रीज्ड असेल. तर ह्या टाइपचे काही बेसिक क्वेश्चन आपल्याला आज याच्यामध्ये बघायचे होते. आता इथं दिलंय नवीन क्वेश्चन दिलाय, वर्कर सफर 20% कट इन हिज वेज म्हटलं, ही मे रिगेन हिज ओरिजिनल वेजेस बाय ऑब्टेनिंग ए राइज हाऊ मच पर्सेंट म्हटलं. आता त्याला 100 रुपये सॅलरी होती, त्याची 80च केली. जर तिला ओरिजिनल सॅलरी घ्यायची असेल तर 20%ने कट केली ना त्याची सॅलरी. जर ओरिजिनल त्याची सॅलरी परत घ्यायची असेल त्याला किती टक्क्यांनी त्याची सॅलरी आता वाढवावं लागेल. आता आत्ताची सॅलरी त्याची 80च आहे ना, 80 बरोबर 100च आहे. आता जर ऍक्च्युअल 100 करायचे असेल तर 20 पर्यंत 20 ने वाढली पाहिजे त्याची, क्वांटिटी मध्ये 20 ने, पर्सेंटेज मध्ये किती, 20 चोक 80, 25 चोक 100 म्हणजे किती होईल इथं 25%. तर मग याचं काय होतं बा, याचे क्वेश्चन कसे तयार होतात. आता आपल्याला जर म्हटलं एखाद्याचा घराचा खर्च 20%ने कमी झाला म्हटलं, किंवा एखाद्याचा भाव कमी झाला, साखरेचा भाव, गुळाचा भाव, कशाचाही भाव 20%ने कमी झाला, मग एखादा जर 20%ने भाव कमी झाला, त्याचा खर्च त्याने 25%ने, सॉरी त्याचं जे डेली खर्च आहे, जे काही खर्च करत असेल ती गोष्ट, तर तिचं कन्झम्पशन त्याने 25%ने वाढवलं तरी त्याच्या सॅलरी म्हणजे नेट इफेक्ट जो आहे त्याच्यावरती काही होईल का, नाही होणार. तर ह्या टाइपचे काही क्वेश्चन्स होते आपल्याला ते सॉल्व्ह करायचे होते.
आता इथं काय म्हटले, द व्हॅल्यू ऑफ पर्सन वॉज रिड्युस्ड बाय 10%. आता हे तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. आता हे बघा इथे दिलं, द प्राइस ऑफ शुगर इज इन्क्रीज्ड बाय 20%. प्राइस वाढली म्हणजे 100 रुपये आधी प्राइस होती, आता 120 झाली. इफ द एक्सपेंडिचर ऑन शुगर हॅज टू कीप द सेम, जर एक्सपेंडिचर सेमच ठेवायचं असेल आपल्याला, तर त्यांचं म्हणणं आहे सेम अर्लियर द रेशो बिटवीन द रिडक्शन ऑफ द कन्झम्पशन अँड ओरिजिनल कन्झम्पशन इज म्हटलं. मग आता मला सांगा, इथं 20% वाढली की नाही, आता 20 ने कमी करावं लागेल आपल्याला. 20 ने जर कमी केली तर हे 20 बरोबर 100 होईल, तर 20 बरोबर किती, 20 × 20 600 म्हणजे 16.66 होईल. काय म्हणले, द प्राइस ऑफ शुगर इन्क्रीज बाय 20%, द एक्सपेंडिचर ऑन शुगर हॅज टू कीप द सेम ॲज अर्लियर, द रेशो बिटवीन द रिडक्शन, आता रिडक्शनचा रेशो झालाय 16.66 झाला, इन द कन्झम्पशन अँड ओरिजिनल कन्झम्पशन म्हटले. आता 16.66 एवढं रिडक्शन झालेलं आहे. मग त्याचं आता हे 1/6 येतं 16.66. काय येतं 1/6 म्हणजे एक रिडक्शन झालं 6 पैकी. मग ओरिजिनल किती होतं 6 होतं, म्हणजे याचा रेशो काय भेटला 1:6 भेटला. हे रिडक्शन आहे आणि हे ओरिजिनल आहे. म्हणजे पहिले तो आता 6 वर एक रिडक्शन झालं, तर ऍक्च्युली आता रिडक्टेड जे आहे, रिडक्टेड त्याचं कन्झम्पशन किती असणार आहे 5च असणार आहे. पहिले 6 खर्चत होता, आता 5. पण आपल्याला ते नाही विचारले, आपल्याला विचारले द रेशो बिटवीन द रिडक्शन इन द कन्झम्पशन. तर रिडक्शन किती झालेलं आहे 1चं झालेलं आहे, अँड ओरिजिनल कन्झम्पशन, तर ओरिजिनल 6 होतं. तर असे पण क्वेश्चन्स तुम्हाला फिरून फिरून विचारले जातात. त्याला डायरेक्ट पण सोडू शकता. 100चं 120 झालं, आता 120 वर मूळ करायचंय आपल्याला, मूळ पाहिजे तर 100 पाहिजे, तर कितीने कमी करावं लागेल 20 ने. तर 120 बरोबर 100, तर 20 बरोबर किती, ते डायरेक्ट भेटेल 16.66. 20 × 21 20 × 20 80, 1/6 डायरेक्ट भेटेल. किंवा तुम्ही असं सोडू शकता, 100 गुणिले 100 करा, हे 10,000 झालं. हेच कन्झम्पशन म्हणजे दर महिन्याला एवढा खर्च फॅमिली करू शकते म्हटलं. पण त्यांचं म्हणणं एक जण 20% वाढला, तर हे किती झालं 10,000 भागिले 120 होईल, बरोबर. आता याच्यापेक्षा हे कमी झालेलं आहे ना, कमी झालं म्हणजे लहान झालं. आता हे जर वाढलं असेल तर हे लहान नाही, मग 100 मधून हे मायनस करावं लागेल. 0 कटला, इथं बेस अख्ख 12, इथं काय बेपंचे 10, 0 500 भागिले 6 म्हणजेच 250 भागिले 3 येईल. आता 100 मधून मायनस करा, 250 भागिले 3, 100 मधून मायनस करा, 100 त्रिक 300 मधून 250 गेले, 50 भागिले 3, 50 भागिले 3 म्हणजे 16.66. बघा तुम्ही 3 × 3 2 उरले, 3 × 18 3 × 18 असं बी घेऊ शकता. तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता, पण त्याच्यापेक्षा हे थोडंसं सोपं आहे. तर तुम्ही अशी ह्या पद्धतीनेही त्याचा वापर तुम्हाला करता येईल. बघा आपल्याला जास्त काही कॉन्सेप्ट नाही, सिंगल कॉन्सेप्ट आहे. ज्या मुलांचा ऑलरेडी पर्सेंटेज झालेला असेल किंवा तयारी करत असेल, अशा मुलांना हा व्हिडिओ एकदम परफेक्ट असेल. तुम्हाला याच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आणि जे मुलं नवीन असेल त्यांनी पण एकदा, आता कसं तुम्हाला ऍक्च्युअली पर्सेंटेज नेमकं काय हे तरी तुम्हाला ऍटलीस्ट माहित पाहिजे. म्हणजे तुम्ही बेसिक थोडंफार तरी सॉल्व्ह केलेलं पाहिजे, किंवा तुम्हाला मग हळूहळू याच्यातून पण ह्या टाईपचे क्वेश्चन्स क्लिअर होतील, अदर दुसऱ्या टाईपचे क्वेश्चन्स क्लिअर होणार नाही. आता इथं पण सेम आहे, पेट्रोल 20% वाढलं तर किती टक्क्याने कमी झालं पाहिजे, म्हणजे 100चं 120 झालं. आता इथं कार ओनर मस्ट बी रिड्यूस हिज कन्झम्पशन सो नॉट इन्क्रीज हिज एक्सपेंडिचर. आता इथं सरळ सरळ सांगितलं पेट्रोलचे भाव 20% वाढले, जर त्याला त्याचं एक्सपेंडिचर जे आहे कार ओनरला, तर त्याचं कन्झम्पशन किती रिड्यूस करावं लागेल, म्हणजे त्याचं एक्सपेंडिचर हे कसं राहील सेम राहील पेट्रोलवर. मग आता 100चं 120 झालं म्हणलं, 20 ने कमी करावं लागेल त्याला, म्हणजे 20 × 20 80 होईल, तर याचं पण आन्सर असेल 16.66%. तर ह्या पद्धतीने हे काही क्वेश्चन्स असतात जे तुम्हाला प्रीला येऊ शकतात. आता इथं तुम्हाला दिले, इफ द स्टॅम्प ड्युटी ऑन आर्टिकल 40% प्रेझेंट, हाऊ मच प्रेझेंट मस्ट बी कन्झम्पशन इनक्रीज. हे पण तुम्ही सॉल्व्ह करून घ्या, सेम क्वेश्चन आहे. आता हा जो दिलाय इन्कम टॅक्सचा दिलेला आहे. आता इथं काय दिलेलं आहे, द रेट ऑफ इन्कम टॅक्स इज इन्क्रीज्ड बाय 21% अँड नेट इन्कम इज रिड्युस्ड बाय 4%. नेट इन्कम म्हणजे काय असते, तर टोटल इन्कम जे असतं, टोटल इन्कम काय असतं पहिले, टोटल इन्कम इक्वल टू नेट इन्कम प्लस इन्कम टॅक्स असते. ठीक आहे, म्हणजे एखादी वस्तू 4 रुपयाला, त्याच्यावर 1 रुपया आपण काय केलं टॅक्स भरला, तर आपले टोटल 5 गेले ना, बरोबर. मग आता इथं काय म्हटलंय, हे जर वाढलं, हे जर 21% वाढलं म्हटलं टॅक्स, तर याचं नेट इन्कम कमी होईल ना, कारण 5 रुपये जर तो पेड करत आहे एखाद्या व्यक्तीला, तर हे जर त्याचं 4 नेट इन्कम होतं, त्याने 4 वरती 1 रुपया आधी पेड करत होता, म्हणजे त्याचं 4 नेट इन्कम होतं, आणि ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 1 रुपया. आता हे जर वाढवलं, तर हे 4 रुपये त्याला भेटणार आहे का, तर याच्यातले उरलेले पैसे याच्यातून मायनस होईल ना, म्हणजे याचा नेट इफेक्ट याच्यावर पडत असतो. समजा हे 1 रुपया होतं, 2 रुपये केलं, तर याला 4 मधून 4 रुपयावर 2 आता 5 रुपये भेटणार होते, टोटल तर 5 भेटणार होते त्याला, बरोबर. त्याचं इथं काहीच इन्कम टॅक्स मध्ये चेंज झाले नाही, आता 5 रुपये तर टोटल भेटणार होते. जर हे 2 रुपये केलं, तर आता नंतर
5 मधले 4 रुपये त्याला नेट प्रॉफिट होणार होता, आता 5 मधले 3च रुपये व्हायला लागला, म्हणजे नेट इन्कम वरती त्याचं रिड्यूस व्हायला लागलं नेट इन्कम ह्या केसमध्ये. मग तुम्ही याला पण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. डायरेक्टली कसं सॉल्व्ह करणार बघा. मग आता याचा नेट इफेक्ट वर नेट इन्कम वरती फरक पडत असतो, कशाचा? या टॅक्सचा. मग याला मी असं लिहितो 21% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू जी काय असेल ती इज इक्वल टू 4% ऑफ नेट इन्कम. बरोबर. मग याचा याच्यावर डायरेक्ट इफेक्ट. मग टॅक्स डिवायडेड बाय इन्कम, नेट इन्कमचा रेशो भेटेल आपल्याला. काय भेटेल? 100 कॅन्सल होऊन जाईल, 4/100. म्हणजे 100 वर त्याला आधी किती टक्के चार्ज, सॉरी 4/21 होईल टॅक्स. टॅक्स जर 4 रुपये लागला तर त्याचं नेट इन्कम असतं 21 आधीचं. मग आता इथं क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलंय? फाइंड द रेट ऑफ इन्कम टॅक्स. मग आता इन्कम टॅक्स कसा काढणार? आता टोटल पैसे किती होते? 25 रुपये. 25 रुपयावरती त्याला कितीचा टॅक्स लागला? इथं 21 आणि 4 25 झाले. कितीचा टॅक्स लागला? तर 4 रुपयाचा लागला. 25 रुपयावर कितीचा लागला? 4 रुपये. मग आता किती टक्के त्याचा रेट ऑफ टॅक्स होता? तर हे 25 चोक 100 होईल, 4 चोक 16% होईल. तर आन्सर असेल 16%. याला तुम्ही एक्स मानून पण सॉल्व्ह करू शकता, पण ह्या केस मध्ये एक्स घेतलं तर कॅल्क्युलेशन हे खूप सारे वाढतात. रेशो मध्ये सॉल्व्ह केलं तर डायरेक्ट टॅक्स आणि नेट इन्कमचा रेशो भेटतो. हे टोटल इन्कम असतं. टोटल इन्कम वर जेवढा टॅक्स लागला ते पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करा. अदरवाइज तुम्हाला इथं आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू घ्यावं लागते. एक्स घेतला आपण नेट इन्कम, याच्यावरती त्याचा टॅक्स टोटल 100 घेऊ आपण टोटल इन्कम, याच्यावरती तो आधी एक्स टॅक्स पे करत होता, म्हणजे हे झालं टोटल नेट इन्कम. पण आता नेट इन्कम त्याचं 4% रिड्यूस झालं, म्हणजे किती झालंय? ते 96%. सॉरी इथे 96% घ्या, म्हणजे 4% रिड्यूस झालं ना. या आधी त्याचं नेट इन्कम होतं, आता 4% रिड्यूस झालं. केव्हा रिड्यूस झालं? तर त्याचं जेव्हा एक्स टोटल इन्कम होतं त्याच्यामधून त्याने टॅक्स हा 21% वाढवला. सॉरी टोटल इन्कम 100 होतं ना, त्याच्यामुळे 21%वर वाढवलं. आता पहिले एक्स टॅक्स पे करत होता तो, पहिले किती टॅक्स पे करत होता? एक्स. आता 21% वाढवलं म्हणजे 1.21x झालं. मग आता याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू भेटते. एक्स म्हणजे टॅक्स भेटतो डायरेक्टली 100 वर किती लागला. तर हे सॉल्व्ह करत बसायला कसं वेळ जाईल तुमच्या याच्यामध्ये. जसे की आता हे काय होईल बघा, 96 × 100 9600. इथं काय होईल? -96x इक्वल टू, हे 100 इकडे जाईल 10,000 होईल. 10,000 मायनस, आता 100 ला जरी निघून तर 121x होईल. बघा सॉल्व्ह करूनच घेऊ. 10,000 मधून 9600 गेले, हे इकडे गेलं मायनस होईल. 96 400 उरले आणि हे 121 आहे, इकडे प्लस होईल. मग 121 x मायनस 96x होईल. हे किती झाले? इथं 96 4 100 आणि 21, म्हणजे इथं झालं 25x बरोबर 400. मग x बरोबर 400 भागिले 25 किती भेटलं आपल्याला? 25 × 25, 25 × 150, म्हणजे x बरोबर भेटलं 16%. तर आपण इथं पण 16% काढलं होतं, इथंही 16% काढलं. तर ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही टॅक्सचे सॉल्व्ह करू शकता. पण आता याला कसं कॅल्क्युलेशन जास्त झाली तर तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं? रेट ऑफ इन्कम टॅक्स इन्क्रीज बाय 19%. म्हणजे 19% ऑफ टॅक्स घेऊ आपण इज इक्वल टू डायरेक्टली 1% ऑफ नेट इन्कम. मग आता इथं काय नेट इन्कम रिड्यूस झालं ना त्याचं, मग टॅक्स डिवायडेड बाय नेट इन्कमचा आपल्याला डायरेक्ट रेशो भेटतो 1/19. मग टोटल इन्कम जर 20 असेल तर 1 रुपया टॅक्स चालला, तर किती टक्के टॅक्स चालला? तर 20 25 100, तर 5% टॅक्स चालला होता त्याचा. मग आपल्याला टॅक्स विचारलं ना, फाइंड रेट ऑफ इन्कम टॅक्स. मग आता हे असंही सॉल्व्ह करू शकता, नाही तर मग मांडत बसावं लागेल बाबू. मांडण्याशिवाय पर्याय नाही, मग इक्वेशन मांडूनच सॉल्व्ह करावं लागेल. आता भरपूर सारे याच्यात बी अजून ऑप्शन भेटतात. मग इथं काय भेटेल? 100 आहे, 100 मायनस एक्स घेतलं तर हे किती टक्क्याने? 1% रिड्यूस झालं, म्हणजे 99% झालं ना इन्कमच्या, टोटल इन्कमच्या, नेट इन्कमच्या. नेट इन्कम कमी झालं ना 1%ने, म्हणजे नेट इन्कम हे झालं 100, टोटल मधून एक्स मायनस केले. कशामुळे झालंय? तर इथं आधी त्याचं 100 वर तो एक्स देत होता, आता हे एक्स वाढला तुमचा 1.19%, म्हणजे 119 होईल. आधी 1 घेतला तर 1.19 एक्स झाला. आता याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इथं सुद्धा एक्स बरोबर किती भेटेल? 5 भेटेल. ठीक आहे. मग असेच तुमचे नवीन आपण याच्यामध्ये व्हिडिओ बनवत जाऊ. तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही ह्या नंबरवर पाठवू शकता. आपला हा जो नंबर आहे
याच्यावरती पण पाठवू शकता. तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट आवडत असेल किंवा ती कॉन्सेप्ट अवघड वाटत असेल किंवा एखादा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन वाटत असेल तर तुम्ही तोही क्वेश्चन मला ह्या नंबर, हा माझाच नंबर आहे, ह्या नंबरवरती सेंड करू शकता. आपण त्या टाईपचे काही क्वेश्चन्स तुमचे किंवा ती कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. ठीक आहे. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे.